घराणेशाही विरोधात बंडखोरीचं निशाण। लोकांचे कामं करण्यासाठी आज आम्ही इथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले। भाजपच्या यादीतही घराणेशाहीचा डंका। बंडोबांना रोखण्यासाठी ऑपरेशन मनधरणी। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी न मिळाल्याने अभूतपूर्व गोंधळ दिसून आला। अनेक ठिकाणी निष्ठावंतांची रडारड, बंडोबांचा संताप तर कार्यकर्त्यांचा उद्रेक दिसून आला। आणि त्यामागचं कारण आहे उपऱ्यांसोबतच नेत्यांनी घराणेशाहीला दिलेलं प्राधान्य। मात्र मुंबई महानगर क्षेत्रात कोणत्या महापालिकेमध्ये कोणत्या पक्षाच्या किती नेत्यांनी घराणेशाहीला प्राधान्य दिलं त्यावर एक नजर टाकूया। भाजप 55, शिंदे सेना 53, ठाकरे सेना 16, सपा 1, अजित पवारांची राष्ट्रवादी 4, शरद पवारांची राष्ट्रवादी 1, काँग्रेस 6, मनसे 9। खरं तर याच घराणेशाहीमुळे मुंबई महापालिकेत सर्व पक्षीयांची नाराजी उफाळून आली आहे। तर तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी दिल्यानं निष्ठावंतांनी स्वपक्षाच्या नेत्यांनाच घरचा आहेर दिलाय। मी आयुष्यभर ज्यांना गुरु मानलं त्यांनी अंधाराची दिशा दाखवली मला, त्याबद्दल मी सक्त नाराज आहे। काय केलं यांनी आपल्या बरोबर? खोट्या मुलाखती, खोटे फॉर्म भरून द्यायचे सगळ्यांकडून। इच्छुक नाही मी बोलणार, मला कोणी थांबवायचं नाही, सगळं खोटं होतं। त्यांची मुलाखत, त्यांची मुलाखत, ते सज्जन सिंगनी तर पिडलेलं, घरात पण याच्या ऑफिसमध्ये कुठेही बोलवत होते। बूथ मध्ये काम केलं सगळ्यांनी। कोण आहे समाधानी आज विधानसभेमध्ये? कोणी नाही, इकडून तिकडून सगळं आणून टाकलं। दुसरीकडे प्रवीण दरेकरांचे भाऊ प्रकाश दरेकरांच्या उमेदवारीमुळे निष्ठावंतांनी ठिया मांडलाय। तर विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात 3 जणांना उमेदवारी देण्यात आली। राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि बहीण गौरवी शिवलकर यांना उमेदवारी देण्यात आली। खर तर घराणेशाहीच्या विरोधात रान पेटवणाऱ्या भाजपसह सर्वच पक्षांनी घराणेशाहीलाच प्राधान्य दिलं। त्यामुळे नेत्यांचे नातेवाईक घोड्यावर तर निष्ठावंत कार्यकर्ते वाऱ्यावर सोडण्यात आले। त्यामुळे नेत्यांकडून सुरू असलेल्या मनधरणी समोर झुकत आता निष्ठावंत माघार घेणार की अस्तित्वाच्या लढाईत पक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा कायम ठेवणार यावर महापालिकेचा विजय ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।